Yeah, good evening all. I think we did 3 types of multiple integration and type number 4 now, and that is type number 4 now, and that is polar coordinates. So आज आपण polar coordinates बघणार आहे. हॅलो सयुजा, अमिश, तेजस, मानस, अथर्व, चैतन्य, अभिषेक, कस्तुरी, अजिंक्य, समृद्धी, वैष्णवी, आर्यन, आदित्य, ईशान. Good evening all. So we are going to work on polar coordinates today. Oh, Aditya. 3 types in 1 hour. Okay. We need 1 hour for 3 examples. Yes. तीनच एक्झाम्पल होतील 1 तासात मॅक्झिमम. येस. या चलो, टाइप नंबर 4 नाउ. सो राइट टाइप नंबर 4, पोलार कोऑर्डिनेट्स. नाउ द थिअरी इज मोस्ट इम्पॉर्टंट हिअर. टाइप नंबर 4, पोलार कोऑर्डिनेट्स. थिअरी इज इम्पॉर्टंट आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा टाईप झाला ना की तुम्हाला पुढचा ऍप्लिकेशन मधला सगळा पार्ट क्विक जमेल. एरिया, मास, व्हॉल्यूम, सीजी, एमआय, एव्हरीथिंग मग क्विक संपेल. फक्त हा महत्वाचा भाग आहे. टाईप नंबर 4, पोलार कोऑर्डिनेट. सो लेट मी राईट द टाईप नेम ऍज polar coordinates. Okay, I'll go for this as polar coordinates. Now check. Polar coordinates मध्ये पहिलं काय? For double integration over circle x squared plus y squared is equal to a squared. For double integration over circle x squared plus y squared is equal to a squared, सबस्टिट्यूशन्स वापरायचे. काही पोलार सबस्टिट्यूशन्स म्हणतात त्याला. काय पोलार सबस्टिट्यूशन्स असतात तुम्हाला आठवतंय का बा? x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. x is equal to r cos theta. येस, मी वेळ देणार आहे समृद्धी, मी वेळ देणार आहे. x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. ओके, याच्यावरून आपल्याला लागेल आणखी एक dx dy. dx dy असणार आहे r dr d theta. करेक्ट. त्याच्यानंतर लिमिट्स ऑफ r असणार आहे 0 टू रेडियस, कारण रेडियस a आहे, आणि लिमिट्स ऑफ थीटा असणार आहे 0 टू 2 पाय, कारण सर्कल 2 पाय आहे. करेक्ट. आता तुम्हाला डाऊट असेल की हे x इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि y इज इक्वल टू आर साइन थीटा कुठून आलं? तर आपण XY ही कार्टेशियन सिस्टीम आहे, तशी पोलार सिस्टीम आहे. दॅट इज आर थीटा. जसा XY असतो तसाच आर थीटा असतो. कुठून येतं हे? तर हा ट्रायंगल आहे आर एक्स अँड वाय. करेक्ट. आणि याच्यावरून आपण हे एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा म्हणजे एक्स अपॉन आर इज कॉस थीटा, वाय अपॉन आर इज साइन थीटा, यावरून हे कॉर्डिनेट्स तयार केलेत आपण. आठवतंय का? सर्कल काढलं, त्यात एक हायपोटेनियस तयार केला, परपेंडिक्युलर टाकलं, म्हणजे ही अशी फिगर तुम्ही बघितली असेल बऱ्याचदा. हे सर्कल आहे, इथे टाकला हे आर, हे एक्स, सॉरी हे वाय अपोजिट साइड, आणि हे एक्स, हा थीटा आहे. मग कॉस थीटा इज एक्स अपॉन आर, कॉस थीटा इज एक्स अपॉन आर, अशा प्रकारे. सो मी कोऑर्डिनेट्स तयार केले. एक्स आणि वायच्या जागी आर कॉस आणि आर साइन आलं. आता तुमचा डाऊट असेल डीएक्स डीवाय कसं काय आलं? तर डीएक्स डीवाय हे आपल्याला जेकोबियन वरून मिळतं. जेकोबियन, इफ यू रिमेंबर, जेकोबियन वरून डीएक्स डीवायची व्हॅल्यू आर डीआर डी थीटा मिळते. ह्याला जेकोबियन कन्व्हर्जन्स म्हणतात. म्हणजे डॅबा एक्स डॅबा वाय असतं ना, त्याप्रमाणे आपल्याला मिळतं. फक्त याचा प्रूफ आता आपल्याला गरजेचं नाहीये, बट दिस इज युझिंग जेकोबियन्स M1. ओके. येस. सो डीएक्स डीवाय इज आर डीआर डी थीटा, लिमिट्स ऑफ आर 0 टू a, थीटा 0 टू 2 पाय. येस. नाउ नंबर 2. नंबर 2 इज इलिप्स. For double integral over ellipse x square upon a square plus y square upon b square is equal to 1. हा इलिप्स असेल. तर इलिप्सला काय? तर सिमिलर सबस्टिट्यूशन आहे, फक्त a आणि b ऍड ऑन आहेत. म्हणजे कसं? तर पुट x इज इक्वल टू ar cos theta, y इज इक्वल टू br sin theta, dx dy इज इक्वल टू ABR dr d थीटा. आणि इलिप्स असेल तर रेडियसची लिमिट 0 टू 1 असतात, कारण ए आणि बी आपण इथे इन्क्लूड केलेत बघा. आणि थीटाचे लिमिट्स असतात 0 टू 2 पाय. ही 2 सबस्टिट्यूशन्स परमनंटली लक्षात ठेवायच्यात. या पोलार कोऑर्डिनेट्सच्या दोन्ही सबस्टिट्यूशन्स
परमनंटली लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, मग आता हे दिसतं कसं, ह्या ज्या मी सबस्टिट्यूशन वापरलेत ना, हे दिसतात कशा किंवा ह्याची स्ट्रीप कशी असते, हे पोलारमध्ये कसं लिहायचं असतं, सगळं दाखवणार आहे मी. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी, हे सगळं दाखवणार आहे. हाऊ, जस्ट चेक दिस. आय विल ड्रॉ ए ग्राफ. आय विल ड्रॉ ए ग्राफ. ओके, मी एक ग्राफ ड्रॉ करतो किंवा फिगर ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कसं दिसणार आहे. आय एम कन्सिडरिंग ए सर्कल अँड हिअर आय एम कन्सिडरिंग एन इलिप्स. तर हा इलिप्स आहे. मग पोलार कोऑर्डिनेट्स असतील याचा अर्थ पोलार स्ट्रीप पण असणार. मग पोलार स्ट्रीप कशी असते, तर ती अशी दिसते बघा. दिस इज व्हॉट पोलार स्ट्रीप इज. ही पोलार स्ट्रीप. मग कुठून कुठपर्यंत, R0 टू RA. बघा, R0 टू A. आता समजा मला कम्प्लीट सर्कल घ्यायचंय, तर थिटाची लिमिट्स काय येणार, कम्प्लीट सर्कल असेल तर थिटाची लिमिट्स येणार 0 टू व्हॉट, 2π. आता मी एवढंच कन्सिडर करतोय, 0 टू π/2. आपण इथे कम्प्लीट सर्कल कन्सिडर केलंय म्हणून 0 टू 2π घेतलंय, इथे मी 0 टू π/2 घेतलंय. सेम फॉर इलिप्स. इलिप्स प्लस असंच, ही पोलार स्ट्रीप आहे ना, ही पोलार आहे म्हणून पोल पासून सुरू होते. पोल म्हणजे ओरिजिन पासून सुरू होते. करेक्ट, ही बघा अशी आहे. दिस इज R इज इक्वल टू 0 टू R इज इक्वल टू 1. कारण आपण R इज इक्वल टू 1 घेतलंय. अँड थिटा रेंजिंग फ्रॉम 0 टू 2π कम्प्लीट इलिप्स असेल तर, अदरवाइज थिटा इज 0 टू थिटा इज इक्वल टू π/2. सगळ्यांच्या लक्षात आल्यात पोलार सबस्टिट्यूशन्स. येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस पोलार सबस्टिट्यूशन्स. या, चलो. येस, नाउ येस, मी आता तुम्हाला काही कर्व्स दाखवतो. ते आता कर्व्स आपल्याला ओळखावे लागतील, त्यांना पोलारमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि मगच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार. सो वी हॅव टू कन्व्हर्ट देम टू पोलार. आपल्याला ते पोलारमध्ये कन्व्हर्ट पण करावं लागणार आहे. कसं करायचं बघा फक्त सगळ्यांनी आता. डोंट राईट, मी तुम्हाला एक सॅम्पल कर्व दाखवत जातो. ओके, सो द फर्स्ट कर्व इज, पहा पहिला कर्व काय. फर्स्ट कर्व इज नंबर 1, x स्क्वेअर्ड प्लस y स्क्वेअर्ड इज इक्वल टू 2ax. बघून सांगता येईल तुम्हाला काय आहे हे, बघून सांगता येईल तुम्हाला काय आहे, कुठला कर्व असेल सांगा. सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, बर्नौलीज लेमनिस्केट, कार्डिओइड, ऍस्ट्रॉइड, कुठला असेल का, यापैकी काहीच नाही. हा बघून सांगता येतंय का तुम्हाला कुठला असेल. येस, नाही सांगता येते. येस, 11वीत झालंय हे, 12वी 11वीमध्ये झालेलं आहे. येस, सर्कल असणार आहे आदित्य, करेक्ट, सर्कल असणार आहे. कसं पहा मी दाखवतोय, फक्त लक्ष द्या. सो एक्स स्क्वेअर्ड हे 2ax मी मागे आणतो, म्हणजे इकडे आणतो, प्लस वाय स्क्वेअर. कळलं सगळ्यांना मी काय करतोय, 2ax इकडे आणलं. आता मी दोन्ही साईडला काहीतरी ऍड करणार आहे. काय ऍड करणार आहे, तर दोन्ही साईडला मी a स्क्वेअर ऍड करतो. दोन्ही साईडला मी a स्क्वेअर ऍड केलं. मी फक्त 2ax इकडे शिफ्ट केला आणि a स्क्वेअर ऍड केलं. मला सांगा हे काय बनलं. Isn't this a perfect square? If it is a perfect square, I can just rewrite x minus a bracket squared plus y squared is equal to a square असं मिळालं मला. आता हे सेंटर रेडियस फॉर्म झालं ना. सेंटर रेडियस फॉर्म काय टाकतो, सेंटर काय आहे a,0 कारण हे y-0 आहे आणि रेडियस काय आहे a. याचा अर्थ मला हे सर्कल मिळालं. काय सर्कल मिळालंय, आय हॅव गॉट सर्कल विथ सेंटर a0 अँड रेडियस a. करेक्ट, अँड आय कॅन ड्रॉ दिस सर्कल नाव. आता मी हे सर्कल ड्रॉ करतो. करेक्ट, सर्कल कसं ड्रॉ होणार आहे, तर सर्कलचं सेंटर a0 म्हणजे इथे आहे. सर्कलचं सेंटर a0 म्हणजे इथे आहे, रेडियस आहे, म्हणजे सर्कल असं येणार आहे. सर्कल इज ऑन एक्स ऍक्सिस. सर्कल इज ऑन एक्स ऍक्सिस. कळलं का सगळ्यांना, सगळ्यांना फिगर कळली का. पण यात पोलारमध्ये मी काहीच केलं नाही, मी जस्ट फिगर पॉइंट केली. आता मी याला पोलारमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. नाउ आय एम गोइंग टू कन्व्हर्ट दिस होल थिंग इनटू पोलार. कसं करतोय बघा, आय एम गोइंग टू कन्व्हर्ट दिस होल थिंग इनटू पोलार. बघा मी पोलारमध्ये कसं कन्व्हर्ट करतोय. तुम्हाला आत्ताच आपण बघितलं तर एक्स म्हणजे आर कॉस थिटा आहे, वाय म्हणजे आर साइन थिटा आहे. याचा अर्थ एक्स स्क्वेअर म्हणजे येणार आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर, वाय स्क्वेअर म्हणजे येणार आर स्क्वेअर साइन स्क्वेअर. आत्ताच आपण सबस्टिट्यूशन वापरल्या. आर स्क्वेअर कॉमन घेतला म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर 1. आणि आपण जेकोबियन मध्ये किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा बघितलंय, इफ यू रिमेंबर, की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर स्क्वेअर असतं, बरोबर ना. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर स्क्वेअर असतं, इज इक्वल टू 2a. एक्स काय आहे, आर कॉस थिटा. एक्स आहे आर कॉस थिटा. आर यू गेटिंग दिस वन, समजतंय सगळ्यांना हे. येस, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर,
2a as it is, x is r cos theta. हा x काय आहे? r cos theta आहे. कारण मगाशी सबस्टिट्यूशन वापरलं आपण. आता हे मी कॅन्सल करतो. जर मी कॅन्सल केला एक r, if I cancel this one r, what we have? r is equal to 2a cos theta आणि हे तुमचं आहे पोलार इक्वेशन. आय रिपीट, दिस इज युअर पोलार इक्वेशन. आता मग कसं घ्यायचं पोलार इक्वेशन? तर याला घ्यायची फिगर, ही फिगर आहे ना, पोल पासून काय घेतो आपण? स्ट्रीप घेतो, विच इज कॉल्ड एज रेडियल स्ट्रीप. आणि ही काय आहे? आर इज इक्वल टू 0 टू आर इज इक्वल टू इक्वेशन ऑफ सर्कल. हे कार्टेशियन इक्वेशन, हे पोलार इक्वेशन. काय मिळालं? 2a cos theta, 2a cos theta. करेक्ट? हे झाली फिगर आणि हा त्याचा झाला स्ट्रीप, पोलार स्ट्रीप. आता समजा लिमिट्स घ्यायची असतील तर मी आता इथे 0 घेतो, इथे π/2 घेतो, इथे काय येणार आहे सांगा? -π/2 येणार आहे, म्हणजेच 270 येणार आहे. सगळ्यांना कळलं? सगळ्यांना ही फिगर कळली का? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस फिगर? कशी तयार केली मी? कसं पोलार मध्ये कन्व्हर्ट केलं? सांगा पटपट. कळलं का नाही? येस, बाकीच्या नाही कळलं का? येस. चलो नेक्स्ट नंबर 2. नंबर 2 बघा आता काय? एक्स स्क्वेअर्ड प्लस वाय स्क्वेअर्ड इज इक्वल टू 2ay. सगळ्यांना जमेल का? सगळ्यांना जमेल का? येस ईशान, सांगतो परत मी. मी आता नंबर 2 दाखवतो. म्हणजे हे कळेल. नंबर 2 दाखवतो म्हणजे हे कळेल. पहा मी काय करतो नंबर 2 मध्ये. लक्ष द्या. आय विल गो फॉर दिस नंबर 2. एक्स स्क्वेअर्ड प्लस वाय स्क्वेअर्ड, हे 2ay मी डाव्या साईडला आणलं, इज इक्वल टू 0. मी 2ay डाव्या साईडला आणलं. आय विल ऍड a स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. करेक्ट? मी दोन्ही साईडला a स्क्वेअर ऍड केलं. आता मला सांगा, हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? या, दिस इज परफेक्ट स्क्वेअर. काय परफेक्ट स्क्वेअर आहे बघा? तर हे येणार आहे एक्स स्क्वेअर्ड प्लस वाय मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर्ड इज इक्वल टू ए स्क्वेअर. करेक्ट? एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. आता याचं सेंटर काय आलं बघा? द सेंटर इज 0,a अँड रेडियस इज a. 0,a सेंटर आलं. आता मी हे फिगर प्लॉट करणार आहे. कशी प्लॉट करतोय बघा. सेंटर 0,a म्हणजे वाय ऍक्सिस वर आहे ना, म्हणजे इथं आहे सेंटर 0,a. याचा अर्थ सर्कल असं असेल, बरोबर? वाय ऍक्सिस वरती असणार सर्कल, सेंटर 0,a, रेडियस a. मी आता याला पोलार मध्ये कन्वर्ट करतो. आय विल कन्वर्ट दिस इन पोलार. कसं? तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज आर स्क्वेअर इज इक्वल टू 2ay. वाय म्हणजे काय? आर साइन थीटा. अँड आय विल कॅन्सल दिस. So r is equal to 2a sin theta and this is going to be our polar equation. हे पोलार इक्वेशन आहे. आता मी पोलार इक्वेशन प्लॉट कसं करणार आहे? आय प्लॉट दिस लाईक दिस. कुठेही करा पोलार स्ट्रीप. पोल पासून सुरुवात झाली पाहिजे त्या स्ट्रीपची. म्हणजे इथे येणार r0 आणि इथे येणार r इज इक्वल टू 2a sin theta. आणि थिटाच्या व्हॅल्यूज जशा तुम्हाला लागतील तशा घ्यायच्यात. तुम्हाला समजा रिजन कंप्लीट सांगितली असेल तर येणार आहे 0 to π. सगळ्यांना कळलं कसं? हा सेंटर रेडियस फॉर्म ना मानस. एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सेंटर रेडियस फॉर्म सर्कल. कळलं का? येस. करून टाका दोन्ही फिगर्स. दोन्ही फिगर्स करून टाका. हे इक्वल 0 to π/2 आहे ना. इकडे दिला असेल आपण पूर्ण, हा π/2 असेल तर हा मायनस π/2 घेता येतो. हा 0 to π येणार. येस, 0 to 2π असणार. सेकंड मध्ये 0 to 2, 0 to π असणार. 0 to π जे तुम्हाला विचारलं असेल 0 to π असणार. ऍक्सिस 0 π आहे ना, म्हणजे 0 to π. हा असणार आहे 0 to π/2 इथे. आणि जर इकडे असेल तर हे π/2 असेल तर हे मायनस π/2 घ्यायचं, म्हणजे 3π/2. डिव्हिजन कशी करायची हे मी तुम्हाला एरिया मास व्हॉल्यूम सीजी मध्ये सांगणार आहे. एरियांची डिव्हिजन कशी करायची. येस, अजून 2 कर्व महत्वाचे आहेत. अजून 2 कर्व महत्वाचे आहेत. अँड कर्व्स आर
कार्डिओइड फार महत्वाचे आहेत, तुम्हाला लक्ष द्या. आर इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा, दोघांनाही कार्डिओइड म्हणतात. हा राईट कार्डिओइड आहे आणि हा लेफ्ट. विशांत 1-2 मिनिटं हे पाहून मग लिहा तुम्ही. ओके, हा राईट कार्डिओइड आहे आणि हा लेफ्ट कार्डिओइड आहे. कसं करतोय मी बघा. येस, सो राईट कार्डिओइड अँड लेफ्ट कार्डिओइड. सो ड्रॉ दिस बोथ कार्डिओइड्स, राईट अँड लेफ्ट. सो राईट कार्डिओइड असा दिसतो बघा. ओके, आणि लेफ्ट कार्डिओइड असा दिसणार आहे. ओके, याला पुढे टिप काढायची नाही. आय रिपीट, याला पुढे टिप काढायची नाही, म्हणजे असा काढायचा नाही. दिस इज रॉंग फिगर. टिप काढायची नाहीये. तुम्हाला आवडतं म्हणून काही ड्रॉ करायचं नाही बरं का. येस, हा. सो हा कंटिन्युअस स्मूथ कर्व असणार आहे. कंटिन्युअस स्मूथ कर्व असणार आहे. मग याची मला स्ट्रिप घ्यायची असेल तर ती अशी येणार आहे. करेक्ट. व्हॉट्स दॅट? आर इज इक्वल टू 0 and r is equal to a into bracket 1 plus cos theta. Correct? 0 to 1 plus cos theta. a into bracket 1 plus cos theta. Correct? Yes, so we got it like this. का? कारण पोलर इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे. आणि इथे थीटा 0 येईल, इथे पाय येईल, इथे 3π/2 येईल, इथे π/2 येईल, इथे 2π येईल. थीटा कसाही घ्या. येस, आता माझ्यासाठी महत्वाचं काय आहे पहा. फॉर मी व्हॉट्स इम्पॉर्टंट हिअर आर 2 पॉइंट्स. मला हा पॉइंट हवाय. मला सांगा, हा पॉइंट काढायचा आहे आणि पोलार मध्ये काढायचा असेल, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स मध्ये आणतात तसाच पोलार मध्ये आणायचा असेल तर हा पॉइंट काय येईल मला सांगा. हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 शुअर. करेक्ट, वाय कोऑर्डिनेट 0 येणार. एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे, त्याच्यासाठी मला रेडियल डिस्टन्सच लागेल. त्यासाठी एक्स कोऑर्डिनेट करायचं, थिटा इथे काय असतो 0, टाका 0 इथे थिटा. कॉस 0 1, 1 प्लस 1 2, 2 इंटू ए, म्हणजे हा 2a आला. सगळ्यांना कळलं का 2a कसा आला? सगळ्यांना कळलं का 2a कसा आलाय? कळलं सगळ्यांना 2a कसा आलाय? येस. आता हा पॉइंट हवाय मला. हा पॉइंट कुठल्या ऍक्सिसवर आहे? वाय ऍक्सिस, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0. इथे थिटा π/2 असतो, टाका π/2 थिटा. कॉस π/2 0, 0 प्लस 1, 1 इंटू ए, म्हणजे ए आला. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? करेक्ट. असंच सेम या कार्डिओइडला पण. करेक्ट. ही रेडियल स्ट्रीप आहे, पोलार स्ट्रीप म्हणतात आपण. R0, R इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. लेफ्ट कार्डिओइड आहे हा. करेक्ट. परत थिटाची लिमिट्स घेऊ शकतो आपण तशीच. मला आता तुम्ही सांगायचंय, हा पॉइंट काय येईल, हा पॉइंट काय येईल आणि हा पॉइंट काय येईल सांगा. हा पॉइंट काय येईल आधी? थिटा किती टाकणार? π/2, कॉस π/2 0, म्हणजे काय येणार आहे? एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट ए. इथे थिटा किती टाकणार? पाय टाकावा लागेल. थिटा पाय, म्हणजे कॉस पाय -1 -1 प्लस 1, 1 प्लस 1 2a, म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आणि एक्स कोऑर्डिनेट -2a, कारण लेफ्टला आहे. सगळ्यांना ह्या दोन्ही फिगर्स कळल्या का कार्डिओइडच्या? सगळ्यांना कार्डिओइडच्या दोन्ही फिगर्स कळल्या का? येस. अजून एक फिगर महत्वाची आहे, तीही दाखवणार आहे. येस, वन मोर इम्पॉर्टंट कर्व हिअर, अँड दॅट्स बर्नौलीज-लॅम्निस्केट. अँड दॅट इज बर्नौलीज-लॅम्निस्केट. तोही आपल्याला लागणार आहे. बर्नौलीज-लॅम्निस्केट कर्व नंबर 5 म्हणूया आपण त्याला. R² is equal to a² cos 2 theta, which is called as Bernoulli's-Lemniscate. Bernoulli's-Lemniscate. And how to draw that curve? Just check. The curve is like this. The curve is like this. इन्फिनिटी कर्व. मला वाटतं आम्ही तुम्हाला दाखवला होता एका प्रॉब्लेम मध्ये, रेक्टिफिकेशनच्या. हो ना रे? रेक्टिफिकेशनच्या एका प्रॉब्लेम मध्ये मला वाटतं मी तुम्हाला दाखवला होता. करेक्ट ना? येस. हा. आणि ही त्याची पोलार स्ट्रीप आहे. R इज इक्वल टू 0 टू R इज इक्वल टू, याचं रूट घ्यायला लागेल ना, a रूट ऑफ कॉस 2 थिटा, कारण हा स्क्वेअर आहे. आणि थिटाची लिमिट्स व्हॅरी होतील याचं कारण याचे टँजेंट्स दाखवले होते तुम्हाला मी. आठवतंय का? याचे टँजेंट्स तुम्हाला 2 काढून दाखवलेल्या. इफ यू रिमेंबर द टँजेंट्स आर, काय होतं टँजेंट्स? आठवतंय टँजेंट्स काय होत्या? येस, π/4. इथे -π/4 होतं
आणि इथे प्लस पाय बाय 4 होतो. करेक्ट. दीज आर टू टँजेंट्स. येस, पटकन ड्रॉ करून घ्या सो दॅट ह्याची थिअरी संपली, मग आपल्याला न्यूमरिकल्सला जाता येईल. येस, झालंय सगळ्यांचं. दिस इज व्हॉट इन्फिनिटी कर्व, बर्नौलीज लेबनिझ स्केल. अँड नाऊ विल मूव्ह टू न्यूमरिकल्स. तर मी तुम्हाला न्यूमरिकल्स दाखवणार आहे, फक्त लक्ष द्यायचं. आणि ओळखायचं कसं हा नेहमी प्रॉब्लेम असतो, की पोलार वापरायचं का नाही वापरायचं तेही सांगणार आहे मी तुम्हाला. येस, चलो. सो एक्झाम्पल्स नाव. एक्झाम्पल्स नाव. क्वेश्चन नंबर 1. पहा कसं करायचंय, फक्त लक्ष द्या, लिहिण्याची घाई नको. ओके, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन कॉमन आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल 0 to 2a इंटिग्रल 0 to root of 2a x minus x squared into bracket x squared plus y squared dx dy. आता हाच टाईप केव्हा वापरायचा पोलारचा हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. हा क्वेश्चन 1 आहे, पहा सगळ्यात शेवटी सांगणार आहे मी, 2-3 क्वेश्चन झाल्यानंतर. सो विल गो फॉर फर्स्ट स्टेप नंबर 1. आपण आता स्टेप वाईज जाणार आहे. आय विल गो फॉर स्टेप नंबर 1. चेक हाऊ आय एम गोइंग टू डू दिस. सो स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं, तर रीराइट द गिवन इंटिग्रेबल टर्म. I is equal to integral 0 to 2a integral 0 to root of 2ax minus x squared into bracket x squared plus y squared dx dy. तुम्ही सांगायचंय मला आता. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ x म्हणजे काय इज इक्वल टू असणार आहे, म्हणजे काय इज इक्वल टू असणार, y इज इक्वल टू. करेक्ट, y इज इक्वल टू, याचा अर्थ हे x इज इक्वल टू असणार. मला सांगा ही स्ट्रिप कुठली दिली प्रॉब्लेम मध्ये, व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल रे? ही स्ट्रिप प्रॉब्लेम मधली कुठली आहे, व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल? व्हर्टिकल आहे. करेक्ट. आता आपल्याला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल नकोच आहे, आपल्याला हवे पोलार. आपल्याला पोलार मध्ये कन्व्हर्ट करायचंय. कसं करायचंय बघा, स्टेप नंबर 2. आधी हे सगळे कर्व लिहून घ्यायचे. आधी हे सगळे कर्व लिहून घ्यायचे, ते प्लॉट करायचे, त्यांना पोलार मध्ये कन्व्हर्ट करायचं. कसं करायचंय बघा. सो आय विल जस्ट रीराइट एव्हरीथिंग. मी सगळं परत लिहिणार आहे. एक्स काय बघा 0, एक्स आहे 2a बरोबर ना, 0 2a. मग पुढे काय बघा y 0 आहे, आणि मग y काय बघा, y इज इक्वल टू रूट ऑफ 2ax मायनस एक्स स्क्वेअर. हे 4 दिले त्यांनी, 1 2 3 4. मी 3 आणि एक चौथा लिहून घेतला. मला रूट काढून टाकायचं म्हणजे मला स्क्वेअर करावा लागेल. सो आय गो फॉर स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. y स्क्वेअर इज इक्वल टू 2ax मायनस एक्स स्क्वेअर. हे इकडे आणा म्हणजे होणार एक्स स्क्वेअर. हे मायनस इकडे येऊन प्लस होईल ना, आणि हे इकडे येऊन मायनस 2ax प्लस वाय स्क्वेअर. बरोबर का? हा मायनस एक्स स्क्वेअर प्लस, हा इकडे येऊन मायनस, हा वाय स्क्वेअर तसाच. दोन्ही साईडला मी ऍड करणार आहे काहीतरी. काय ऍड करणार आहे मी, तर प्लस ए स्क्वेअर ऍड करणार. मग अशी तुम्हाला दाखवलेलं मी ऑलरेडी. हा परफेक्ट स्क्वेअर झाला. परफेक्ट स्क्वेअर कोणाचा आहे, तर हा आहे परफेक्ट स्क्वेअर एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. याचा अर्थ हे सेंटर काय आलं, a,0 आलं, आणि रेडियस काय आली a. हे जे तुम्हाला मिळालं, हे या सर्कलचे डायमेन्शन्स मिळाले बघा. आता मला नुसते डायमेन्शन्स असून चालणार नाही, तर मला हवंय याचं पोलार इक्वेशन. मग कसं मिळवायचं पोलार इक्वेशन, तर ते मी याच्यावरून मिळवणार आहे. बघा सगळ्यांनी फक्त लक्ष द्या. हा मी मायनस एक्स स्क्वेअर इकडे आणतो, म्हणजे झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2ax. आता तुम्हीच मला सांगा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पोलार मध्ये काय, आर स्क्वेअर. 2ax पोलार मध्ये काय, आर कॉस थिटा. आर काय झाला, कॅन्सल. सो आर इज इक्वल टू 2a कॉस थिटा. हे आलं पोलार इक्वेशन. सगळ्यांना स्टेप 1 आणि 2 कळली का? जे मगाशी केलं तेच. मी हे कर्व लिहून घेतलं, त्याच्यावरून हे बनवलं, सर्कल मिळालं मला. करेक्ट. मगाशी आपण दाखवलं होतं हे सगळं. आता हे जी फिगर आहे ही आहे सर्कल ऑन एक्स ऍक्सिसची फिगर ना रे. इजंट दिस फिगर सर्कल ऑन एक्स ऍक्सिस? मगाशी आपण बघितली होती सर्कल ऑन एक्स ऍक्सिसची फिगर. ती ही फिगर आहे बघा, सर्कल ऑन एक्स ऍक्सिस. ओके, दिस फिगर इज ऑफ सर्कल ऑन एक्स ऍक्सिस. हा, नाउ आय विल गो फॉर जस्ट चेक. सर्कल ऑन एक्स ऍक्सिसची फिगर आहे. येस, नाउ आय एम गोइंग फॉर ए सर्कल. मी आता सर्कल ड्रॉ करून घेतोय पहा. आय ड्रॉ दिस सर्कल विच इज ऑन एक्स ऍक्सिस.
लाईक दिस. ओके, सर्कल काय a,0 म्हणजे ते असं असणार आहे. करेक्ट, विथ सेंटर a,0 अँड रेडियस a. करेक्ट. आता याला पोलार घ्यायचं, पोलार इक्वेशन कन्सिडर करूया आपण. करेक्ट. आता पोलार इक्वेशन कन्सिडर करण्याच्या ऐवजी रिजन ठरवावी लागेल. पहा रिजन कशी ठरवायची. मला सर्कल तर मिळालंय, रिजन कशी ठरवायची बघा. परत ड्रॉ करतो मी, हे तुम्हाला रिजन कळेल. हे सेंटर आहे a,0. करेक्ट, मी सर्कल ड्रॉ करतोय. मला सांगा, जर हे a,0 आहे, हा 0,0 आहे, तर हा पॉइंट किती असेल रे? सांगा, व्हॉट्स दॅट पॉइंट? 2a,0, कारण रेडियस a आणि a 2a होणार, टोटल डायमीटर. करेक्ट, 2a,0. ओके. आता मी आपल्याकडे 4 कर्व होते बघा, 1, 2, 3 आणि 4. त्यातला हा प्लॉट केला. अजून बाकी सगळे प्लॉट करायचे आहेत ना, याच्यावरून नंतर येणार नाहीये. मी फक्त हा प्लॉट केला. 4 आहेत टोटल. आता मी x0 प्लॉट करतो. x0 म्हणजे कोण? y ऍक्सिस. x0 म्हणजे y ऍक्सिस. y0 म्हणजे कोण? x ऍक्सिस. बरोबर. आणि x इज इक्वल टू 2a. x इज इक्वल टू 2a म्हणजे लाईन पॅरलल टू y ऍक्सिस कटिंग x ऍक्सिस, म्हणजे ती लाईन ही असणार. करेक्ट, x इज इक्वल टू 2a. मग आता कर्व कुठे आहे? तर कर्व बघा कुठे आहे, बिटवीन 0 अँड 2a. बिटवीन 0 अँड 2a म्हणजे या दोन लाईन्सच्या मध्ये रिजन. बिटवीन 0 अँड 2a, बिटवीन y0 अँड सर्कल, या दोन लाईन्सच्या मध्ये शुअर आहे. आणि बिटवीन y0 अँड सर्कल, मग मला सांगा 1, 2, 3, 4 यापैकी कुठली असेल? 1, 2, 3, 4 पैकी कुठली असेल? 1, 2, 3, 4. 2 असेल. कसं ठरवलं तुम्ही 2? 3 का नाही? 3 तर या दोन लाईन मध्ये पण आहे, y0 मध्ये पण आहे, सर्कल मध्ये पण आहे, मग ही का नाही? मी तुम्हाला सांगितलंय क्रॉस चेक कसं करायचं, मग ही का नाही? मी तुम्हाला क्रॉस चेक कसं करायचं सांगितलंय. येस, आठवतंय का? येस, लिमिट वरून. कसं? तर ही तुम्हाला वाटते ना, व्हर्टिकल स्ट्रीप घ्या. कुठे सुरू होईल? y0 ला सुरू होईल आणि सर्कलला संपेल. y0 ला सुरू होईल, सर्कलला संपेल. येस, बरोबर आहे. करेक्ट. सो आपल्याला ही मिळाली बघा. मग मी या रिजनला थोडं डॉटेड लाईन्सनी शेअर करतो. का? कारण मला कळलंय की आपली रिजन ऑफ इंटिग्रेशन ही आहे. आय गॉट इट. वेर रिजन ऑफ इंटिग्रेशन, दिस वन इज रिजन ऑफ इंटिग्रेशन. आता मी इथे पोलार स्ट्रीप घेणार आहे. आता मी पोलार स्ट्रीप घेतो, कारण आपलं ठरलंय की पोलार कोऑर्डिनेट्स करायचे ना. सो हा असणार r0 आणि r सर्कलवर काय असणार आहे? कारण सर्कलचं पोलार इक्वेशन आहे बघा, 2a cos θ. 2a cos θ. ओके. आता थीटा काय असणार आहे? तर थीटा ही जी रिजन, जी डॉटेड रिजन दाखवली, ही इथे सुरू होते आणि इथं संपते. म्हणजे 0 ला सुरू होते आणि π/2 ला संपते. बरोबर काय? 0 ला सुरू होते आणि π/2 ला संपते. कळलं का? सगळ्यांना कळतंय ना? येस. आता आय लिहितो मी, म्हणजे आता मला पोलारची लिमिट्स मिळालीत का? येस. आता मी हा आय परत लिहितो, कारण मला आता पोलारची लिमिट्स मिळालीत. आरचं लिमिट काय बघा, 0 to 2a cos θ आणि थिटाचं लिमिट काय आहे? 0 to π/2. आता हे सुद्धा पोलार मध्येच करायला लागेल. हे सुद्धा पोलार मध्येच. तर x² + y² पोलार मध्ये काय आहे? r² आणि dx dy पोलार मध्ये काय आहे? r dr dθ. कळलं का सगळ्यांना? मी सगळं पोलार मध्ये केलं. लिमिट्स पोलार मध्ये केली. x² + y² पोलार मध्ये r² आहे, dx dy पोलार मध्ये r dr dθ आहे. करेक्ट. आता जसं लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ x इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू y, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ y इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x, तसंच सांगा मला लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ θ इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू r. व्हेरी गुड, व्हेरी गुड. θ इज इक्वल टू 0 to π/2, इंटिग्रल r इज इक्वल टू 0 to 2a cos θ, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ θ इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू r अँड देन विथ रिस्पेक्ट टू θ. म्हणजे इथे काय येणार आहे? r² into r इज r³. r³ चं इंटिग्रेशन काय येणार? व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ r³? r³ चं इंटिग्रेशन r⁴, म्हणजे हे होणार आहे θ 0 to π/2. बरोबर. r³ चं इंटिग्रल r⁴/4 बिटवीन द लिमिट्स 0 and 2a cos θ. 2a cos θ dθ. हा 4 बाहेर घ्या. 1/4 0 to π/2, 2⁴ a⁴ cos⁴ θ. हा 4 ऑलरेडी बघितला, 0 टाकल्यावर 0 dθ.
हे 2⁴ 16, 16 by 4 is 4, 4a⁴, 0 to π/2 cos⁴. आठवतोय का रिडक्शन फॉर्म्युला? कळलं का? आता रिडक्शन फॉर्म्युला लागणार आहे. रिडक्शन फॉर्म्युला काय cos⁴ n even, n will be π/2, start with 4 3 2 1, बरोबर ना? आठवतंय ना हे? 4 4 कॅन्सल, म्हणजे 3πa⁴ upon 4, and that's the answer. Everybody understood the complete process? सगळ्यांनाही कंप्लीट प्रोसेस कळली का? येस. मी स्टेप 3 परत सांगतो बघा. नवीन लिमिट 0 to 2a cos θ, 0 to π/2 ही नवीन लिमिट्स. x² + y² म्हणजे काय? r², dh dy म्हणजे काय? r dr dθ. आता लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ θ, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू r फर्स्ट. मग याचं इंटिग्रेशन हे आलं. अप्पर लोअर लिमिट टाकली, कॉन्स्टंट बाहेर आणले, हे इंटिग्रेशन. गॉट इट? कस्तुरी, यू गॉट दॅट? म्हणजे काय? इक्वेशन, पोलर इक्वेशन मिळवा. फिगर, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज करेक्ट स्ट्रीप वाईज, किंवा जस्ट कन्वर्ट इंटिग्रेबल टर्म टू पोलर इंटिग्रेशन, एवढंच आहे. येस, मला खरं पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा होता, पण आता होणार नाही, आपला वेळ संपलाय. बट उद्या मी बहुधा येस सगळे चैतन्य सगळेच प्रिपरेशन चालू आहे. तुम्हाला मी ऑप्शन्सची सोल्युशन दिलेत, डिटेल सोल्युशनचं प्रिपरेशन चालू आहे. मी आज उद्यामध्ये शेअर करणार आहे ते सगळं. ओके. येस येस, थँक्यू.